श्री स्वामी समर्थ. असा एक प्राचीन ग्रंथ जो हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेला आणि त्या ग्रंथामध्ये लिहिले आहेत की जर माणूस काही साधे नियम पाळेल तर त्याचे शरीर 100 नाही, 120 नाही तर अगदी 135 वर्षापर्यंत निरोगी राहू शकते. आजच्या डॉक्टरांनाही आश्चर्य वाटते की त्या काळातील ऋषीमुनींना पचनशक्ती, रोग आणि दीर्घायुष्य याबद्दल इतके अचूक आणि तंतोतंत ज्ञान कसे होते. हाच ग्रंथ म्हणजेच अष्टांग हृदयम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अष्टांग हृदयमचे 10 गुप्त नियम, असे 10 रहस्य जे तुमचे शरीर पूर्णपणे बदलू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अष्टांग हृदयमचे ते 10 रहस्य. रहस्य क्रमांक 1, ब्रह्ममुहूर्त. ऐकायला एकदम इझी आणि सोपं वाटतं, परंतु अष्टांग हृदयम सांगतो जो माणूस सूर्योदयापूर्वी उठतो त्याचे शरीर निरोगी राहते. सूर्योदयापूर्वी उठणे याला म्हणतात ब्रह्ममुहूर्त. या वेळेला उठल्याने मेंदू तेजस्वी होतो, पचन मजबूत होते, मन शांत होते. आधुनिक विज्ञान देखील सांगते की सकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये शरीरात कॉर्टिसोल हार्मोन योग्य प्रमाणामध्ये तयार होते आणि म्हणूनच आयुर्वेद म्हणतो सूर्योदयापूर्वी उठणे म्हणजेच दीर्घायुष्याचे पहिले गुप्त रहस्य होय. रहस्य क्रमांक 2, जिभेची स्वच्छता. अष्टांग हृदयमध्ये सांगितले आहे की जिभेवर विषारी पदार्थ जमा होतात, यांना आम किंवा टॉक्सिन्स असे म्हणतात. जर रोज सकाळी जिभेची स्वच्छता केली नाही तर तेच विषारी पदार्थ आपले पचन खराब करतात आणि शरीरामध्ये रोग निर्माण करतात. म्हणून प्राचीन आयुर्वेदामध्ये जिभेची स्वच्छता अनिवार्य मानली आहे. रहस्य क्रमांक 3, अभंग्य स्नान. अभंग्य स्नान म्हणजेच तेल मालिश. प्राचीन काळातील ऋषी रोज शरीराला तेल लावत होते, याला म्हणतात अभंग्य. यामुळे त्वचा तरुण राहते, सांधे मजबूत राहतात आणि वृद्धत्व एकदम हळू येते. विशेषतः तिळाचे तेल आयुर्वेदामध्ये अभंग्य स्नानासाठी श्रेष्ठ मानले आहे. त्यामुळे तिळाच्या तेलाने जर दररोज स्नान केले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. रहस्य क्रमांक 4, पचन अग्नी. आयुर्वेदातील सर्वात मोठा सिद्धांत म्हणजेच पचन अग्नी. अष्टांग हृदयम सांगतो सर्व रोगांचे मूळ कमजोर पचन आहे. जर पचन मजबूत असेल तर रोग होत नाहीत, शरीर मजबूत राहते आणि आयुष्य वाढते. त्यामुळे पचन मजबूत असणे खूप आवश्यक आहे. रहस्य क्रमांक 5, अन्न खाण्याचे नियम. अष्टांग हृदयामध्ये सांगितले आहे आपण कधीही घाईघाईने जेवू नये. घाईघाईने जेवू नका, रागामध्ये जेवू नका, जास्त जेवण करू नका, कारण अन्न हे आयुर्वेदामध्ये औषधासमान आहे. जर योग्य प्रकारे खाल्ले तर ते शरीराला अमृतासारखे काम करते. त्यामुळे जेवण नेहमी हळू आणि सावकाश चावून खावे. रहस्य क्रमांक 6, ऋतुचर्या म्हणजेच ऋतूनुसार जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. म्हणजेच उन्हाळा असेल तर अत्यंत हलका आहार घेणे, हिवाळ्यामध्ये पौष्टिक अन्न आणि पावसाळ्यामध्ये पचन सांभाळणे गरजेचे आहे. म्हणजेच ऋतुमानानुसार आहार करणे आवश्यक आहे. रहस्य क्रमांक 7, व्यायाम. शरीरासाठी व्यायाम अत्यंत गरजेचा. अष्टांग हृदयम सांगतो व्यायाम करावा, परंतु अतिव्यायाम देखील करू नये. योग्य व्यायामाने शरीर मजबूत, मन शांत आणि आयुष्य लांब होत जातं. रहस्य क्रमांक 8, झोप. योग्य झोप नसली तर शरीर आजारी पडते. म्हणून आयुर्वेदामध्ये रात्री 10 पूर्वी झोपावे आणि सकाळी लवकर उठावे असे सांगितलेले आहे. रहस्य क्रमांक 9, मन शांत ठेवणे. मनातील राग, मत्सर, ताण
हेच सर्व रोगांचे मूळ कारण आहे. म्हणून ध्यान, जप, सकारात्मक विचार हे आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहेत. रहस्य क्रमांक 10. रसायन चिकित्सा. रसायन म्हणजेच शरीराला तरुण ठेवणारी चिकित्सा. आवळा, तूप, मध आणि च्यवनप्राश हे आपल्या शरीराला चिरतरुण ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्याचे प्राशन नक्की करावे. मित्रांनो, आजच्या आधुनिक जीवनामध्ये आपण आज औषधांवर अवलंबून झालो आहोत. पण हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी आपल्याला सांगितले आहे, आरोग्याचे रहस्य औषधामध्ये नाही तर आपल्या जीवनशैलीमध्ये आहे. जर आपण अशा प्रकारे योग्य दिनचर्या, योग्य आहार आणि आपले मन शांत केले आणि योग्य नियम पाळले तर आजही आपण दीर्घ आणि निरोगी जीवन जगू शकतो. चला तर मग या सर्व नियमांचे पालन करूया आणि निरोगी जीवनशैली अवलंबूया. श्री स्वामी समर्थ.